70 2 विकेट्स ऑस्ट्रेलियाची सध्याची स्थिती। सले मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। नितीन भुईर, निनाद भुईर आणि नवजोत भुईर यांची सलामीची जोडी, तर गोलंदाज जयेश शेळके। फर्स्ट बॉल, पहिला बॉल इथे अपील केलाय, पहिल्या बॉलवर पंचांचा बोट आभाळाकडे गेलाय। येस, पहिल्या बॉलवर आलाय, मोठा मासा गळाला। संघाच्या 12 खेळाडूला आपण इन्व्हाइट करू की आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। पहिली विकेट या ठिकाणी डाऊन झाली। फार मोठे मनसुबे, फार मोठे इरादे, फार मोठी स्वप्न आणि फार मोठी इच्छा मैदानावर जेव्हा उतरतो ना आपल्याला वाटतं की आपल्या हातातून आपल्या संघासाठी योगदान झालं पाहिजे, चांगली कामगिरी करता आली पाहिजे। पण अशा वेळेस मात्र हताश आणि निराश होऊन पहिला खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर, निनाद भुईर बॅक टू द पवेलियन। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यश भोपी। पुढचा बॉल अतिशय भन्नाट वेगाने टाकलाय। ओव्हरपिच बॉल होता परंतु बॅट लवकर आलेली नाहीये। चेंडू विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। रखरखत्या उन्हामध्ये नाहून निघालेले हे कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचं मैदान, बऱ्याच ट्रॉफीज या मैदानावर पाहिल्या। या वर्षीचं UPLचं हंगाम देखील या मैदानानं पाहिलं। यावेळी चांगला बॉल, चांगली गती आहे, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। निसर्गाचा नियम आडवा आला, जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाहीच नाही। चांगली बॅटिंग होणं फार गरजेचं आहे। सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये जर आपण खेळ पाहिला तर विकेट डॉट डॉट अशी स्थिती आहे। 30 यार्ड सर्कल मधलं हे पहिले षटक असताना देखील अशी खराब स्थिती आपण पाहतोय। त्याचं कारण जय शेळकेची चांगली गोलंदाजी। पुढचा बॉल, यावेळी चांगला बॉल डिपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केले। त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल। एका धावेचा श्री गणेश आपण पाहतोय। सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली काही दिवसापासून चर्चेमध्ये असणारी ही प्रतियोगिता आपण पाहतोय। अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण जात असताना अतिशय महत्वाचा टप्पा या आजच्या दिवसातला। यावेळी चेंडू फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केलाय बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, डावातला पहिला चौकार। ठिकाणी आपण पाहतोय जय शेळके या ठिकाणी पूर्ण करतोय। शेवटचा बॉल या षटकातला असेल। शेवटच्या बॉलची फेकी केली जाईल। 2 खेळाडू आपण सीमारेषेवर पाहतोय, एक लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध। यावेळेस बॅटचा बॉल बळत झालाय, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं फ्लाइंग स्लिक मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता। फेकी केली गेली, जोवर फेकला बॉल तोवर एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण। पहिले षटक संपले मित्रांनो। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। एक गडी या ठिकाणी बाद झाला। आउट होणारा खेळाडू आपण पाहिला निनाद भुईर, ज्याला पहिल्याच बॉलवर मात्र झेलचित बाद केलं गेलं। सध्याच्या घडीला आपण लुजर हा सामना पाहतोय। 2 सामने जिंकलेत। JK रायडर्स आजच्या दिवसातला अतिशय फार मोठा संघ म्हणून समोर येतोय, कारण आपण पाहिलोय त्यांना की बॅक टू बॅक 2 सामने त्यांनी या ठिकाणी जिंकलेत। सध्या लुजर ज्यांना आपल्या आजच्या खेळातला पहिला एक सामना पराभूत झालेला आहे। त्या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत करो या मरो, डू ऑर डाय। इथून जर तुम्ही हरलात तर मात्र या स्पर्धेतून तुमचं तिकीट घरचं पक्क होणार आहे, आणि तिथून जर जिंकलात
तर पुढे आणखी एक सामना खेळून तुम्हाला पुढे जाण्याची एक नामी संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. बहुतंड स्पर्धा आहे. इथून नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. नवीन खेळाडू आपण पाहतोय. भूषण जावरेच्या हातामध्ये बॉल, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग देखील चांगली केली होती. एका सामन्यामध्ये 2 भूषण जावरे आहेत, त्यामुळे थोडीशी दुविधा मनस्थिती. एक बॅट्समन तर दुसरा गोलंदाज. हो, बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. पॉली ॲडम्सची आठवण झाली. जर तुम्ही कधी साऊथ आफ्रिकेचा एक खेळाडू पॉली ॲडम्सला पाहिलं असेल तर बॅक ऑफ द हँड उलट्या बाजूनं मान खाली झाकून बॉलिंग करायचा. त्याच्यानंतर बरेच असे गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले. मग लसित मलिंगा असेल, जसप्रीत बुमराह असेल. अलीकडच्या काळामध्ये असे वेगवेगळ्या बॉलिंग ऍक्शननं प्रभावित करणारे आणि सरप्राईज करणारे गोलंदाज आपण पाहतोय. त्यापैकी एक टेनिस बॉल मधला हा गोलंदाज. ऍक्शन पहा. अतिशय वेगात टाकलाय बॉल, तितक्याच वेगाने फेकलाय साइड स्क्रीनच्या वरून स्ट्रेट टू द बॉलर. सिक्सर. पुढच्या बॉलची या ठिकाणी फेकी केली जाईल. यावेळी शरीराचा वेध घेणारा बॉल आणि हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. गरज आहे, धावा आल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं चांगलं कमबॅक. डॉट, सिक्सर, डॉट असं या गोलंदाजीचं समीकरण भूषण जावरे पेट्रोल पंप एंडच्या दिशेनं गोलंदाजी या ठिकाणी करतोय. वर्षभर बिझी असणारं मैदान, जिथे आपण अनेक मोठे मोठे फंक्शन, महोत्सव, क्रीडा स्पर्धा, फुटबॉल, वेगवेगळे इव्हेंट या ठिकाणी पाहतो. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये जातोय. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स वर धरो. 4 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आलाय. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, विकेट आली होती. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, 10 धावा खर्च झाल्यात. प्रीमियर लीगच्या ट्रेंड मधून आपण अनेक व्यावसायिक खेळाडू आता गावागावांमधून, शहरांमध्ये आणि शहरांमधून मोठ्या क्लबमध्ये जाताना का पाहतोय. क्रिकेट फार आता फॅशनेबल झालंय. क्रिकेट ब्रँडेड झालंय. क्रिकेटची महंता वाढली आहे. क्रिकेट आता फार मोठं स्वरूप घेऊ लागलंय आणि म्हणून ISPL असेल, सुप्रीमो असतील, रतन बुवा सारखे चषक असतील, बिग बॅश सारख्या ट्रॉफी असतील, ज्या ट्रॉफीमध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूचं आहे. पण तिथपर्यंत पोहोचणं ही फार मोठी मशक्कत, मेहनत. तुम्हाला वर्षभर जिद्द चिकाटीनं काम करावं लागेल. यावेळेस चांगला बॉल लॉंगऑनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहे. अगदी सहज सोप्पा झेल या ठिकाणी टिपला जातोय. विकेट क्रमांक 2. बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. विक्रांत पाटील. कामोठे गावाकडून खेळणारा हा खेळाडू विक्रांत पाटील सध्या स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळाले. विकेट आली आहे. धावा फार कमी झाल्यात. 5 षटकांचा सामना आहे. आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले 2 सामने 6 षटकांचे झालेत. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला 84 पाहायला मिळाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला 83 पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाहीत. परत इकडे तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. तर आपण आता चौथ्या सामन्याकडे या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी पहिला डाव सुरू आहे. चांगला वेग पाहायला मिळाला, परंतु नियंत्रण नव्हतं. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावे या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 1 धाव्याने वाढली जाईल. 17 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याची ताकद कराडी प्रीमियर लीगने ठेवली आहे आणि आताच्या घडीला कराडी समाजाचे सर्व गाव एकत्र या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. इथे मात्र टायमिंग चुकलाय. हवेमध्ये बॉल आहे. एलिव्हेटेड स्ट्रोक नाहीये. जेल खाली खेळाडू आलाय. आणखी एक धक्का, आणखी एक झटका लागतोय.
लगातार येणाऱ्या विकेट्स आणि विकेट्स डोकेदुखी आहे, कारण धावा होत नाहीत. दुसऱ्या बाजूला विकेट्स पडल्या जात आहेत. धावांची गती, धावांचं समीकरण अतिशय मंद स्थितीमध्ये आहे. ज्या पद्धतीने सकाळच्या 9 ते 9:30च्या सत्रामध्ये शेअर मार्केट पूर्णपणे एकतर वधारतो किंवा कोसळतो, त्या पद्धतीने सुरुवातच्या काही क्षणामध्ये या ठिकाणी संघाचा जो शेअर मार्केट आहे तो कोसळला गेला. SSD फायटर्स विपक्ष हार्दिक वॉरियर्स हा सामना पाहतोय. सध्याच्या घडीला हार्दिक वॉरियर्स बोनंग हा संघ जो आहे तो थोडासा वरचढ आहे. त्यांची नीती, त्यांची प्लॅनिंग, त्यांची व्यूहरचना, त्यांची गोलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण, सर्व गोष्टींवर आता मात्र सध्या हावी आहे. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील बोनंग संघाने चांगलं काम केलं होतं, पण अंततः शेवटच्या क्षणाला काही चुका नक्कीच पराभवाच्या दिशेने घेऊन गेल्या. या चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण विकेट्स आतापर्यंत आपण पाहतोय 3 विकेट्स पडल्या, धावा झाल्यात मात्र 17. षटक चालू होतं, दोन षटकानंतर आपण धावा पाहतोय तब्बल 17 धावा. 8.50 गतीनं आतापर्यंत राहिलेली वाटचाल तिसऱ्या षटकाकडे जात असताना परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज भूषण सावरे. पहिला बॉल या षटकातील चांगला वेग, गती आपल्याला पाहायला मिळते. सध्या मात्र शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण त्याचं आहे धावा होत नाहीयेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतोय. लोअर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? कॉलिंग चांगलं नव्हतं. तुतू मैदानामध्ये पहा, अंततः कॉल बदलला. एकच धावा या ठिकाणी मिळाली. कदाचित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला असता तरी देखील 2 धावा झाल्या असत्या, पण दोन्ही खेळाडूंमध्ये बॉन्डिंग नव्हतं, कॉलिंग नव्हतं, समय सूचकता नव्हती. आवाज देणं फार गरजेचं आहे. आवाज, या आवाजाबद्दल आपण बोलूयात या चेंडूनंतर. पुढचा बॉल, यावेळी चांगली गती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू ज्याला बॅटला बॉल ब्रश झाल्यानंतर धावांचा आवाज यायचा 1 2 3, ज्याचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटच्या कॅम्पला असा एक जगज्जेता झाला ना, त्याच्या परीनं दुसरा खेळाडू आला नाही, त्याच्यासारखा दुसरा होणे नाही. भले रेकॉर्ड्स तुटले जातील, पण मैदानाच्या बाहेर त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं सगळ्या जो वर्तन आहे ते क्रिकेटला देखील शोभिवंत करणारं आणि एका भारतरत्न पुरस्काराला देखील सन्मान देणारं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय चालू सामन्यामध्ये फार बिकट अवस्था SSD फायटर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगली गती, लाईन लेंथ पहा, गोलंदाजी पहा, टप्पा पहा, सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाजूने आहेत. क्रिकेट खेळत असताना काही वेळा आपल्या आयुष्यामध्ये बॅट पॅच येतात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, दोन्ही खेळाडूंचा बॅट पॅच, आणि तदनंतर परत एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही खेळाडू धावा करतायत. यावेळेस बॉल यॉर्कर पद्धतीचा खोदवण काढलाय. लंगांच्या दिशेमध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतो 19-20 धावांवर जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत असताना धावांची गती जी आहे ती पूर्णपणे शांत आहे. इथून तुम्हाला आता थोडासा रिस्क घ्यावा लागेल. आज आत्ता आणि ताबडतोड, अभी नाही तो फिर कभी नाही. 1 वर्षाचा विलंब कराडी प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकण्यासाठी मग तुम्हाला वाट पाहावी लागेल. इथे काय घडलंय? आणखी एक चांगला बॉल, बॉलवर नजर नाहीये. तीक्ष्ण नजर असणं फार गरजेचं आहे, आणि त्या तीक्ष्ण नजर नसल्यामुळे ओव्हर पिच बॉल देखील या ठिकाणी डॉट मध्ये परावर्तित झाला. 3 षटकं या ठिकाणी संपली गेली. 3 षटकांमध्ये मात्र 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फार कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं होतं जय शेळकेनं, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या 6. दुसरं षटक हाताळलं भूषण झावरे या खेळाडूनं, तिथं धावसंख्या त्यांनी खर्च केल्या 11 धावा, आणि त्यानंतर परत एकदा भूषण झावरेचं आपल्याला षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. 3 षटकं 20 धावा. पाण्याची पूर्तता करायची 12वा खेळाडू जो कोणी आहे तोच मैदानामध्ये पाणी घेऊन जाईल.
ड्रिंक्स ब्रेक तिसरं षटक आपण पाहतोय. पंचांचे कौतुक करावे लागतील. डे असेल, नाईट टुर्नामेंट असेल, सातत्याने काही जे पंच आहेत बऱ्याच प्रतियोगितेमध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेत पंचांची भूमिका करताना पाहायला मिळते. म्हणजे एका जागेवर पूर्ण स्पर्धा जज करणं, त्यामध्ये तुम्ही जजमेंट देत असताना एखादा निर्णय एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला इकडे तिकडे जरी झाला, त्यावर होणारी निराशा, त्यावर येणारे प्रत्युत्तर, त्या सगळ्या मानसिक स्थितीला सामोरे जाणं आणि तदनंतर इतकी उन्हाची झळाकी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही या उन्हामध्ये आज उरण अंपायर असोसिएशनचे सन्मान्य सदस्य आपण पाहतोय पंच म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं. एखाद्या जागेवर आपण उभं राहणं आणि धावतं पळत राहणं ही फार वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बसलेल्या माणसांपेक्षा खेळणाऱ्या माणसाला बरं वाटत असेल. कदाचित क्रिकेट जेव्हा खेळतो उन्हामध्ये तेव्हा ऊन आपल्याला जाणवत नाही, पण एखाद्या जागेवर जर तुम्ही एका उन्हामध्ये बसाल ना तेव्हा तुम्हाला अधिक त्रास हा सोसावा लागतो. इथून चौथ्या षटकाच्या दिशेने आपण जाऊ. चौथ्या षटकाच्या दिशेने जात असताना कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी वापरलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 4, 5, 6, 7, 8, 9 तब्बल 6 दिवसाचा प्रवास आणि या 6 दिवसाच्या प्रवासामध्ये तब्बल 1,20,000 कॅश प्राइज प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय क्रमांकासाठी 60,000 तर तृतीय क्रमांकासाठी 30,000 कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचे आयोजक कोण तर अखिल कराडी समाज महाराष्ट्र. कोणी एक नाहीये, तर ही स्पर्धा एकीनं नेकीनं समाजाच्या भवितव्यासाठी, खरं तर आजच्या घडीला जर आपण विचार केला तर आगरी, कोळी, कराडी हे एकाच माळेतले 3 मणी आहेत, परंतु प्रत्येकाची एक परंपरा, प्रत्येकाची संस्कृती, मग लग्न सराय असेल, साखरपुडा समारंभ असेल किंवा खाद्य संस्कृती असेल, याच्या काहीतरी थोडंसं विभाजन होताना पाहायला मिळते. परंतु ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये ज्या समाजांचं वास्तव्य आहे त्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आपण बऱ्याचदा चळवळीमध्ये पाहतो. आणि तिथून जर कुठली चळवळ जर उभी करायची असेल तर तुम्हाला सांस्कृतिक, कला, क्रीडा हे क्षेत्र फार महत्त्वाचे असतात. तिथूनच तुम्ही तुमचा संघर्ष सुरू करू शकता, तुम्ही तुमच्या समाजाला एकत्रित आणू शकता. आणि म्हणूनच अशा स्पर्धा केवळ क्रीडात्मक नाहीये, तर त्याच्या पाठीमागे आपला समाज, त्याच्या पाठीमागे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी, आध्यात्मिक क्षेत्र ही सगळी माणसं एकवटली जातात आणि आपल्या समाजासाठी, आपल्या समाज हितासाठी या ठिकाणी त्यांचं पाठबळ पाहायला मिळतं. नाही तर काय संबंध 1 लाखाचं साहित्य निधी या स्पर्धेला कोण येतो, 60 वर्षाची व्यक्ती 1 लाख रुपये देऊन जाते, फार महत्वाचं आहे. आणि त्याची जाणत आपण खेळाडू म्हणून या ठिकाणी ठेवली पाहिजे. बऱ्याचदा पंडित सर आपण पाहतो की स्पर्धा मोठ्या असतात, बक्षिसं लावली जातात, देणगीदार देणगी देऊन जातात आणि खेळाडू फक्त खेळून जातात. तर असं न होता ज्यासाठी इतकं मोठं या टास, इतकं मोठं आयोजन, इतक्या मोठ्या बक्षिसा, इतक्या मोठ्या देणग्या देतात, त्यांचं कुठंतरी आपण दानत ठेवली पाहिजे आणि अशा व्यक्तींचं कौतुक या समाजामध्ये नक्कीच झालं पाहिजे. चले मैदानाच्या दिशेने चौथ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर आल्यात 2 धावा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 22. सध्याच्या घडीला मात्र धावांचा इथे मात्र काळ मात्र सोसावतोय, कारण धावा झालेल्या नाहीयेत. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, हवेच्या दिशेच्या विरुद्ध या विकेटवर यॉर्कर टाकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथे पहा, कॉलिंग चुकलंय, तू मैमय झालाय. कोणता खेळाडू बाद, तर यावेळेस पंचांनी सांगितलंय इट्स OUT. विकेट आली आणखी एक. झटके, एक मनोवैज्ञानिक सायकोलॉजिकल प्रेशर. प्रत्येक संघाकडे प्रमुख जे सलामीचे खेळाडू असतात ते अतिशय महत्वाचे असतात. त्यातला एक महत्वाचा खेळाडू अर्थातच निनाद भुईर, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये धावा देखील केल्या होत्या, पण असा खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्णपणे डिप्रेस झाला. हा संघ दबावामध्ये आला, दबावाची स्थिती मात्र त्यांना हँडल झाली नाही, धावा फार कमी होऊ लागल्या. इथे मात्र आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावा होणं फार गरजेचे आहे, धावा करणं फार गरजेचे आहेत, परंतु आत्ताच्या घडीला मात्र गोलंदाजी पूर्णपणे हावी झाली आहे. JK रायडर्स यावेळेस पहा काय फटका आहे.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून झालाय. इथे मात्र दिलासा देणारा फटका. इट्स अ बिग सिक्सर. 6 धावा. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा षटकार अंततः टाळ्यांचा आवाज झाला. का होऊ नये खराब स्थितीमध्ये इथे जबाबदारी घेणारा एक खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळाला. कारण काही अंशी जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण डावामध्ये फक्त एक षटकार पाहायला मिळाला, 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र पूर्णपणे धावा कोरड्या पडल्या. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा षटकार. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. पहा गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक आहे. प्रत्युत्तर दिलं. पहिला बॉल तुझा होता, दूसरा बॉल माझा आहे. बारी बारी सबकी बारी. कभी हमारी तो कभी तुम्हारी. कभी खुशी कभी कम, कभी ज्यादा कभी कम. असं काहीतरी असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एक डाव या बाजूला होतोय तर कधी कधी दुसरा बॉल त्या बाजूला. यावेळेस मात्र पहा षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धावले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय जयेश शेळके, स्वतः कॅप्टन, स्वतः कर्णधार, चांगल्या जबाबदारीनं या ठिकाणी षटक हाताळतोय. यावेळेस ओव्हर पिच. येस, इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. 6 धावा. सिक्सर. आपण पाहतोय तब्बल 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. कारण 3 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली होती 20, तर चालू षटकामध्ये धावसंख्या आली आहे 15. एकूण 4 षटक 35 धावा. सध्याच्या घडीला भारत विपक्ष ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनल राऊंड आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये आलाय. आपण पाहिलं ट्रेव्हिस हेड बाद झाल्यानंतर स्मिथ आणि लाबुशेनं मात्र पारी सांभाळली आहे आणि चांगले दणके देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 100 पार. अजूनही 20 षटक या ठिकाणी पूर्ण असेल. चालू सामन्यामध्ये आपण या प्रीमियर लीगच्या दिशेने जाऊया, जिथे शेवटचं षटक या डावातलं आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकाकडे जात असताना मात्र हे फार अतिशय महत्वाचं षटक ठरेल. एसएसडी फायटर संघासाठी जर या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या नाहीत तर मात्र कठीण होऊ शकतं. कारण धावांचं मैदान आहे. या मैदानानं बरेच 6 बॉलामध्ये 6 षटकार पाहिलेत, 100 पाहिली आहे, बरेच रेकॉर्ड्स पाहिलेले आहेत. आणि अशा मैदानावर तुम्ही कमी धावसंख्या केली तर मला वाटते की ते तुमच्या अंगलट नाही तर तुम्हाला स्पर्धेतून माघारी देखील पाठवलं जाऊ शकतं. शेवटचं षटक. पहिला बॉल फुलटॉस आहे. दिलासा दिला गेलाय. यावेळेस मात्र फर्स्ट बीमर बॉल. बीमर +4 आल्या. टोटल 4 धावा. सलग आलेल्या चौकाराने मात्र या ठिकाणी मॅचच्या या बोंबेटला आपल्या बाजूने खिचून आणण्याची किबिया मात्र या ठिकाणी करतो एसएसडी फायटर्स. आज एसएसडी जर पाहिलं तर व्यावसायिक क्षितिजावर आपल्या समाजाच्या बांधवांना इतक्या मोठ्या पद्धतीने व्यवसाय आणि शाखा ओपन कराव्यात ते आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि कौतुक करावे लागतील की त्यांना फक्त व्यवसाय केला नाही तर आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये होणाऱ्या कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील त्यांचं योगदान एक स्पॉन्सर म्हणून देखील लाभतं. आणि म्हणून एसएसडी मोबाईल शॉपचं हे मनापासून विशेषतः कौतुक. कारण या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देखील एसएसडी मोबाईल शॉपच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार. फुलटॉस बॉल. कोणी खेळाडू नाहीये. फ्लॅट जातोय बॉल. यावेळेस मात्र बॅक टू बॅक येणारा हा 3रा चौकार, हॅट्रिक चौकार.
आपण पाहिलं सलग आलेले 3 चौकार सामन्याचं मुवमेंट जे आहे ते आपल्या बाजूने खेचलंय. पुढचा बॉल यावेळेस वाईट बॉल घोषित केलाय. समांतर रेषेमध्ये दोन्ही हात आलेत. पण पाहतोय एक देखणी स्पर्धा ज्याचं एक रंगारंग उद्घाटनीय सोहळा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला. असंख्य मान्यवर पाहुणे आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिला बॉल पडल्यानंतरच आपण या सामन्याचा दिवसभर आनंद घेतोय. फुलटॉस बॉल यावेळेस काय घडलाय लंगन सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र काय प्रयत्न जोरदार टाळ झाला पाहिजेत. अप्रतिम प्रयत्न केला गेलाय. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल. जोपर्यंत तिसरे पंच निर्णय देत आहेत तोपर्यंत मोठी जो ग्रुप ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच दीपक भोईर आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स कडून थेट आमच्या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. तदनंतर आजच्या या लीगला उपस्थित आम्हास प्रार्थनीय दीपक भोईर आपल्याला विनंती असेल आपण चला अतिथी कक्षाकडे या. तर षटकार सेवा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कमीत कमी 4 धावा त्या क्षेत्ररक्षकाने रोखल्यात. गरज होती असं वाटलं पाहिलं ते बघा हा षटकार जाईल पण कौतुक करावे लागतील त्या खेळाडूचे ज्यानं 100% आपल्या संघासाठी डेडिकेट केलं. पुढचा बॉल यावेळेस त्याच दिशेनं यावेळेस मात्र ताकद वापरली आहे आणि पहा काय काय घडलंय. कौतुक करावे लागतील. मागील 2 बॉल मध्ये कमीत कमी 8 धावा या खेळाडूनं थांबवल्या आहेत. नाव आहे त्या खेळाडूचं कुणालचं कौतुक करावे लागतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या 8 धावा ज्या आहेत ना त्या मॅचच्या निकालावर देखील परिणाम टाकून जाणाऱ्या आहेत. जबरदस्त फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण त्यामध्ये एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. विकेट बागे विकेट आल्यानंतर धाबा होऊ लागल्या होत्या परंतु अंततः मध्ये ब्रेक. चांगली बॅटिंग केली या खेळाडूनं. चांगले योगदान दिलं. नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये नितेश बंडा बिलॉंग करतात नवघर गावाकडून. सध्याच्या घडीला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया परत एकदा. शॉर्ट रन चेक करायचंय. येस शॉर्ट रन या ठिकाणी चेक करावं लागेल आणि निश्चितच शॉर्ट रन चेक करत असताना शुभेच्छा येत आहेत. बामणडोंगरी संघाला कैक वेळेला टीम पॅकर राहिले. दृष्टी अँड मारवी या संघाचे संघ मालक आत्ताच खरं तर काल ग्रहस्थाश्रमात पहिलं पाऊल टाकलंय. हर्षद संजय भोईर मोठीजू यांच्याकडून SSD मोबाईल्स कुंभरभुजे पनवेल या संघाला खरं तर विजयासाठी शुभेच्छा येत आहेत. इथे आपण पाहतो जी क्रिकच्या माध्यमातून इथे आपण चेक करतोय. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला जे दिसलंय तेच तुम्हाला घ्यावं लागेल कारण ती धाव कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आलेली नाहीये. शेवटचं षटक या ठिकाणी आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 53 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि अशा वेळेस ऑनफिल्ड अंपायर डिसिजन यावेळेस सांगितलं जाईल की 1 शॉट धाव या ठिकाणी एकच प्राप्त होईल. एक धाव असेल ना. ऑनफिल्ड पंचांनी
तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली, पण त्यांच्या मनामध्ये कुठली शंका होती त्यामुळे त्यांनी निर्णय दिला नव्हता. पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. पंच तुम्ही तुमच्या जागेवर चला. खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. ऑनफिल्ड डिसिजनचा अंपायरचा जो डिसिजन असेल त्यावरच आपण अंमल करणार आहोत, कारण त्यांच्या मनामध्ये शंका होती म्हणून त्यांनी डायरेक्ट डिसिजन दिला नव्हता. त्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. चलूया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण मॅच पाहतोय. SSG फायटर विपक्ष हार्दिक वॉरियर्स दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पुढचा बॉल यावेळेस परफेक्ट यॉर्कर, पायांवर आलेला बॉल. पाडल सूप करण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या सीमित आहे 52 या धावसंख्येवर. या डावातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलची फेकी केली जाईल. यावेळी चांगला बॉल, बॅटला बॉल ब्रश झालाय. फाईन स्लिक मध्ये चेंडू जातो, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेनं मात्र 54 धावांचा या ठिकाणी 53 धावा करून 54 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. धावसंख्या फार कमी झाली आहे. आपण पाहिलं तर काही षटकं अशी आली ज्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 6, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी भूषण जावरेची 3 धावा खर्च केला. चौथ्या षटकामध्ये कमबॅक केलं, 15 धावा आल्या. तर शेवटच्या षटकामध्ये देखील एक फार मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या शेवटच्या षटकापर्यंत 53 पाहायला मिळाल्या. तर शेवटच्या षटकामध्ये एकूण धावा खर्च झाल्या 18 धावा. 5 षटकं 53 धावा, 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जाईल. दुसऱ्या डावाकडे जात असताना आपण परत एकदा डावामध्ये बदल होईल, खेळामध्ये बदल होईल आणि वेळेमध्ये बदल करत असताना आपण आवाजामध्ये बदल करू. आपल्याला आवाज पुण्याच्या या ठिकाणी ऐकायला मिळेल. एक सुप्रसिद्ध या उडणमध्ये KG पेंटर हे नाव आपण आजपर्यंत आदरानं घेतलं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज कला क्षेत्रामध्ये 3D आर्टिस्ट म्हणून ज्याची ओळख आणि आत्ताच्या घडीला एक उत्तम मराठीचे समालोचक प्रियाल पाटील सरांच्या आवाजाकडे आपण जातोय. धन्यवाद.
कोंबड भुजे आणि त्यांच्या विरुद्ध आपण टीम पाहताय हार्दिक वॉरियर्स बोनंग या टीम मध्ये आपण ही फाईट पाहतोय आणि दोन्ही संघांना पहिली वॉर्न केली होती की आपण पहिली मॅच पराभूत झाला त्यामुळे तुम्हाला नियमानुसार बाकी शिल्लक प्लेयर ते इन करावे लागतील म्हणजे टोटल 14चा जो स्क्वॉड आहे तो तुम्हाला इनफील्ड वरती आणावा लागणार आहे त्यामुळे ही पूर्तता आपण केली असणार याची आशा बाळगतोय आणि नसेल केली तर मात्र फील्ड वर जाताना निनाद भोईर त्याच्या टीमने करायची आहे चला मॅचला करूया सुरुवात 54 धावसंख्या करायच्या आहेत दर्शन पहिला बॉल हवेमध्ये आहे खूप सारा काल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु नाहीये बॉल चला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथून फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत धावसंख्या मिळतील दोन धावसंख्या आल्यात स्टार्टिंग बॅट्समन आपण पाहतोय सुरुवातीचा भूषण झावरे आणि त्यांच्या समोर प्रतीश आणि भूषण ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शन गोलंदाजी मार्कवर सेकंड बॉल फ्लिक ऑफ द रिस्क ऑन साइडला बॉल खेळून करलाय बॉल चाललाय सीमारेषा पार 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो इट्स अ 4 वरती 6 धावसंख्या पहिला फटका याचा डेज हवेमध्ये होता त्यानंतर मात्र फिल्डर पोहोचले नाही तोपर्यंत 2 धावसंख्या आल्या आणि त्यानंतर हा चौकार टोटल रन संख्या 6 नेक्स्ट बॉल हॉफवॉली होता आजचा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अगदी वेगानं थोडाफार हवेच्या साथीने बॉल वेगळ्या साईडला टर्न येताना पाहायला मिळतो आणि पाहता पाहता सीमारी शपार येतोय हा दुसरा चौकार पहिल्या ओव्हर मध्ये थरार पाहायला मिळतोय प्रत्येक बॉल वरती हालचाल येणं वेग नंतर भूषणच्या बॅट मधून वेगवान फटके आतापर्यंत 10 फॉर नो लॉस आफ्टर प्रोग्रेसिंग फर्स्ट ओव्हर पहिलं षटक चालू आहे 3 बॉल संपले 10 झाल्यात हा ही फटका चांगला आहे मिडल झालाय परंतु इलिव्हेशन कमी मिळालाय बॉल पुन्हा हवेमध्ये आहे आणि यावेळी वेल जजमेंट सक्सेसफुल कॅच झाली आहे कंप्लीट विकेट मिळाली आहे कॅच आउटच्या स्वरूपात भूषण बॅक टू डग आउट गेले जिंकाया ते गाडा फिरताना जीतो पुढं शेलर तीन बॉल मध्ये 10 धावसंख्या आणि त्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात बाद झाल्या तिन्ही बॉल सिलेक्शन शॉर्ट सिलेक्शन आपण पहिले लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल खेळून काढले आणि त्या दिशेला 2 वेळा ते सेफ राहिले आणि त्यानंतर मात्र जज झाला बॉलला चौकार केला त्यानंतर मात्र हा कॅच आउट मिळाली आहे विकेट मिळाली आहे आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 10 4 बॉलचा खेळ संपलाय बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय दर्शन केडीएच वाघिलवाडा या संघातून नेतृत्व करणारा हा गोलंदाज या क्षणाला आपण एसएसडी फायटर्स कोमट भुजे या टीम मधून खेळताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश शेळके टीम कॅप्टन महत्वाचा खेळाडू या मॅच मधील महत्वाचे हे 2 खेळाडू आहेत धावसंख्या जरूर कमी आहेत 5 षटकामध्ये या मैदानाचा विचार केला तर मात्र 54 धावसंख्या या पूरक ठरत नाहीयेत या अगोदरच्या मॅच मधला इतिहास आपण लक्षात घेतला त्या मॅचेसचा अंदाज काढला तर मात्र या धावसंख्या थोड्याफार कमी वाटू लागल्यात परंतु विकेट इम्पॉर्टंट आहे आणि या टायमिंगला
जयेश शिल्केच्या बॅट मधून आले केलाय गोलंदाजाचं स्वागत आणि इथून मात्र दर्शनवर केला आक्रमण. बॉल होतोय सीमा पार. मिळतील धावसंख्या आणखीन 4. चार धावसंख्या, 3 चौकार, 1 दुहेरी, 1 विकेट. 5 बॉलचा खेळ संपलाय. 14 झाल्यात. आणखीन 40 धावसंख्या बॅलन्स आहेत. 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लीग फॉर्मॅट आणि लीग फॉर्मॅट मध्ये पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर या मॅच मध्ये पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय. म्हणजे ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे दोन संघांसाठी. विजय आणि पराभव यामधील अंतर आपल्याला पाहायला मिळेल 40. फटका चांगला आहे. हवेमध्ये आहे. कॅच होऊ शकतोय. आणखीन 1 विकेट. दर्शन केलीये कमाल. धावा दिल्या जरूर 14 पण विकेट मिळाल्यात 2. दुसरा गडी होतोय मैदानातून बाहेर. नवीन गोलंदाज आपल्याला हर्ष पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 झाल्यात. 2 गडी बाद झालेत. आणखीन 2-3 विकेट्स या लो स्कोरिंगच्या मॅचला मजा आणतील. थोडाफार सामना मजेदार पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला टफ फाईट राहील. आणि मोसमी वारे जे आता वाहू लागलेत त्या वाऱ्यांसंगती जर फलंदाजी झाली तर मात्र शेवटच्या क्षणावरती हा सामना जाणं फार मुश्किल. स्लोवर बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली का परंतु नाहीये. बॅट झाली ब्रश पिचला आणि बॉल गेल्यावरून डॉट बॉल येतोय. दबाव जाणवतोय आपण. 2 विकेट्स महत्वाच्या बाहेर गेल्यानंतर इथून मात्र थोडाफार दबाव आला कारण महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्यानंतर जबाबदारी आली आहे. फर्स्ट डाऊन साठी आलेला प्लेयर आपण जयेशला पाहतोय जो स्वतः टीमला लीड करतोय. आणि त्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक कुणाल. फटका चांगला आहे. फ्लॅटेड स्ट्रोक आणि इथून मात्र आणखीन 1 फलंदाज बाद होईल. नवजलला पकडला कॅच आणि इथून रंगात आली मॅच.
फार मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. या मॅच मधील चित्तथरारकपणा तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. जी क्रिकच्या माध्यमातून ऑनलाईन. स्लोवर केला होता, बोट फिरवली होती, बॉल सीमा पार होईल का? हो येस, टायमिंग जमलाय, टायमिंग या बॉल वरती साधलाय. फलंदाजाने दिला धक्का, येतील छक्का. आले आले केलाय स्वागत, षटकारानं केलाय स्वागत. बॅट्समन ऋषिकेशनं विकेट जरूर गेल्यात, परंतु दबाव जाणवला नाही त्याच्या बॅट मधून. स्वाभाविक खेळ त्याचा पाहायला मिळतोय. फास्टेस्ट डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेनं. पेट्रोल पंपच्या एंडिंगला ही दिली सलामी 6 धावसंख्येची. मला वाटलं की अगोटीला सुरुवात झाल्याने बेडकं बाहेर निघालीत की काय. अशा प्रकारची ध्वनी डीजे मॅडीचे कडून ऐकायला मिळाली. सध्या पिवली बेडकं बाजूबाजूला दिसत आहेत. नवीन बॉल, उलटॉस बॉल, खराब चेंडूची फेकी होती. रनआउटची शक्यता पहा, तालमेल चुकलाय आणि इथून मात्र कमबॅक झालाय. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. फेअर अनफेअर काय डिसिजन आहे? बॉल पायाला लागलाय की वाईड आहे की बॉल निर्धाव आहे? यस, पायाला टच झाला, त्यामुळे कुठली धावसंख्या नाहीये. निर्धाव चाललाय बॉल. 2 लगातार सिक्सर, त्यानंतर निर्धाव, सुटकेचा श्वास. हा बॉल स्विंग केला, बोट फिरवली, स्लोवर ऍक्शन, बॉल मात्र चालला यष्टीरक्षकाकडे. निनाद भुईर यष्टीरक्षण करतात आणि शेवटच्या बॉल वरती केलाय सुद्धा बचाव. धावसंख्या आल्यात याही षटकामध्ये 12, पहिल्या षटकामध्ये आल्यात 14. टोटल रन संख्या पाहायला मिळतील 26. आणखीन गरज आहे 18 बॉल 27. दोन षटक संपले आहेत. विद्यमान सामना 55 मैदानामध्ये आपण पाहतात. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग आज सामने कव्हर करताना जी क्रिकची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आमचे संदेशजी चीफ फाउंडर आणि त्यानंतर 7 दिवस ही लगातार स्पर्धा. ही मॅच विन ऑर लूज, करो या मरो. जिंकणार तो पुढे खेळणार आणि हरणार तो मात्र घर वापसी करणार. हा बॉल लोअर फुल टॉस होता, ऑन साइड ला खेळून काढला. एकच धावसंख्या, लेझी क्रिकेट आहे. इथून 2 धावसंख्या घेऊ शकत होते, ट्राय करायला हरकत नव्हती, परंतु नाहीये. थोडीफार जोखीम स्वीकारला तयार नाहीयेत, कारण एक टायमिंगला 3 विकेट गेल्यात आणि 3 विकेट त्याही महत्वाच्या गेल्यात. आणि या मॅच मध्ये ही गोडबोली फार महत्वाची आहे. या 2 विकेट्स राहणं शेवटपर्यंत.
शॉर्ट पिच होता ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे एलिव्हेशन मिळालं नाहीये कॅच होईल का ओ यस ओ यू टी कॅच आउट धावसंख्या बनवत होत्या आणि एका बाजूने आपण पाहताय विकेट ही जाताना पाहायला मिळतात ह्या मॅच मध्ये अनेक रंग पाहायला मिळतील अनेक पैलू पाहायला मिळतात कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात दुसऱ्या बाजूने धावसंख्या सुद्धा येतात पण गेल्या काही बॉल नंतर SSD कोंबडभुजे या टीमने या मॅच वरती पकड मिळवली आहे विकेट्स मिळवल्यात आणि त्यानंतर आता मात्र धावसंख्या ही कमी राहिल्यात म्हणजे एक धावसंख्या दिली दर्शननं पुन्हा एकदा विकेट मिळवला म्हणजे विकेट घेणं ही दर्शनची भूमिका या ओव्हर मध्ये चांगला फटका लॉंग ऑन ला फिल्डर लेफ्ट हँड बॅट्समन होता दर्शन त्याला बॉल करत होता खूप सारा वेळ नंतर लेफ्ट हँड बॅट्समन पाहतोय आपण अन्यथा उजव्या हाताचेच फलंदाज आपली इच्छा पुरी करत होते रिव्हर्स अटेम्प्ट करून लेफ्ट हँड बॅट्समन आपण सूरजला पाहिलं सूरजनं सिंगल घेतली आहे याचा सुद्धा लीडर मध्ये चांगला सराव आहे हाही दर्जेवान खेळाडू आहे सूरज पाटील त्याचं नाव आहे त्याने मिळवली एक सिंगल आणि स्ट्राईक वरती फलंदाज कट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु हा बॉल थोडाफार बाहेर पिचिंग आहे आउटसाइड लेग बॉल येतोय वाईड अवंतर एक धावसंख्या सोडली जाईल या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या खर्च केल्या 3 बॉल 3 धावसंख्या चौथा बॉल दर्शन आतापर्यंत विकेट्स मिळवल्या 3 हा बॉल अगदी समोरून सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न केला इथून बॉल आणखीन एक वाईड येतोय दर्शनला यावेळी चांगलं दर्शन द्यावं लागेल या मॅच मध्ये पकड मिळवण्यासाठी आणखीन एक विकेट्स घ्यावा लागतील वाईट बॉल न फेकता डॉट बॉल काढावे लागतील लेंथ चांगली आहे फास्ट अँड फ्युरियस या लेंथ वरती हे बॉल पडल्यानंतर फलंदाज मात्र इथं निष्फळ ठरले धावसंख्या येताना पाहायला मिळत नाहीये दर्शनची ही लेंथ चांगली आहे या अगोदरचा बॉल शॉर्ट पिच होते आणि ते वाऱ्या सोबत बाजूला सैरा वायरा पलत होते आणि त्यामुळे अतिरिक्त धावसंख्या जरूर आल्या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय रिव्हर्स सक्सेसफुल 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा पार मिळतील धावसंख्या 4 34 झाल्या धावसंख्या शेवटचा बॉल 13 बॉल 20 ची गरज या मॅच मध्ये रोमहर्षकता नक्कीच आहे 13 बॉल 20 ची गरज कारण या मॅच मध्ये दर्शन चांगली किमिया साधली आहे 3 विकेट्स मिळवल्यात कमी धावसंख्येचं षटक टाकला म्हणजे इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी केली आहे शेवटचा बॉल अलगदरित्या पुश केला फिल्डर आहेत मिड कव्हरला आणि तिथून मात्र एक धावसंख्या येईल मॅच शिल्लक राहिली आहे 12 बॉल 19 ची गरज शेवटचे 3 षटक संपले आहेत 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी टीम हार्दिक वॉरियर बोनंग या टीमला 12 बॉल 19
2 षटकामध्ये 19ची गरज आहे. दुपारचं सत्र आहे, थोडीफार एनर्जी जास्त प्रमाणात खर्च होत आहे आणि ज्यावेळी जास्त एफर्ट्स लावले जातात आपण धावपळ करत असतो, त्यामुळे या प्रखर उन्हामध्ये आणखीन एनर्जी जास्त प्रमाणात वेस्ट होत असते. त्यामुळे शरीराकडे जास्त पाण्याची गरज आहे. तुम्ही गरजेनुसार पाणी पिलं पाहिजे. आरोग्यासाठी हे फार महत्वाचं आहे. अनेक असे किस्से होताना पाहिलेत आपण, अनेक दुर्घटना घडल्यात टेनिस क्रिकेटमध्ये. भरपूर सारे अशी उदाहरणं तुमच्या समोर आहेत, सोशल मीडियाद्वारे आपण पाहू शकता आणि त्यामुळेच आपण त्याची दक्षता घेणं ही फार महत्वाचं आहे. चला 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 19 करायचे आहेत. 2 षटक 19ची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संकेत पंडित, मॅन फ्रॉम मोठी जुई. हा बॉल हिट केला, स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ ग्राउंड. 11 बॉल 13ची गरज. आता इथून मात्र ही जी पार्टनरशिप बनली आहे ती तोडावी लागेल. इथून 1-2 विकेट्स घ्यावे लागतील. या षटकात आणखीन एक्स्ट्रा धावसंख्या न जाणं ही जबाबदारी राहील. त्यानंतर जास्तीत जास्त निर्धाव बॉल आणि मग मात्र ही मॅच शेवटच्या क्षणाला येऊ शकते. म्हणजे फार मोठे एफर्ट्स लावावे लागतील. 100हून अधिक टक्क्यानं तुम्हाला मापक गोलंदाजी करावी लागेल आणि तरच मात्र हे या मॅच मध्ये तुम्ही प्रभाव टाकू शकता. हा फटका चांगला, वन्स अगेन वन्स मोर धावा मिळतील, आणखीन 6 मोर. दोन बॉल वरती 2 6 आणि मॅच मध्ये केलाय पूर्णपणे फेरबदल. संकेत पंडितची इन ऍक्शन बॉलिंग खराब ठरली आहे, निष्फळ ठरली आहे. या दोन्ही बॉल वरती अगदी सहज गतीनं 2 फटके खेळून काढलेत. ऑन साइडला पण अगदी चित्तथरारक 2 फटके पाहिले. 12 बॉल 19ची गरज असताना लगातार 2 सिक्सर. ऑन हॅट्रिक मिस्टर बॅट्समन कुणालचे पहिले 4 बॉलचा प्रवास थोडाफार खडतर राहिला. 1 बॉल पहिले सिंगल, नंतर डॉट, नंतर चौकार, नंतर सिंगल आणि त्यानंतर लगातार 2 सिक्सर. आतापर्यंत तो 6 बॉल खेळला आणि 6 बॉल मध्ये 18 धावसंख्या, 300चा स्ट्राईक रेट आहे. 10 बॉल 7ची गरज. हा बॉल खराब आहे, दूषित लाईन आहे. अतिरिक्त 1 धावसंख्या आणखीन जोडली जाईल. मॅच सोडली की काय आत्मविश्वास सुटताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच इथं थोडाफार आत्मविश्वास कमी होताना पाहायला मिळतोय. टीम SSD कोंबडभुजे या टीमचा 6ची गरज आहे. हा बॉल अतिरिक्त धावसंख्या नाहीये, परंतु हा इट्स नो बीमरची घोषणा झाली आहे. बीमरची 1 धावसंख्या आणखी, म्हणजे तू पुढचा बॉल असणार फ्री हिट, त्याच्यावर खेळू शकता तुम्ही बिंदास. सुपर हिट. 5 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 5ची गरज. हा फटका चांगला आहे, सीमारेषेकडे येतोय. कोट नाक्याचा शंभू दिशी बार. धावा संख्या मिळतील 4. ऑन साइडला खेळून काढला आणि इथून मात्र अगदी सहज गतीनं या मॅचला केला वेल फिनिश. टीम